नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ मकर राशीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण मे 2026 मधील ही अमावस्या तुमच्या जीवनात असा बदल घेऊन येणार आहे ज्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यापर्यंत दिसेल. पण या काळात एक अशी चूक आहे जी 99% लोक नकळत करतात आणि त्यानंतर पैसा, नाती, आरोग्य आणि मानसिक शांतता सगळ्यावर परिणाम होतो. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. मंडळी, अमावस्या हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, पण खऱ्या अर्थाने अमावस्या म्हणजे काय आणि तिचा आपल्या जीवनावर इतका प्रभाव का पडतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. हिंदू धर्मात अमावस्याला अत्यंत शक्तिशाली आणि संवेदनशील दिवस मानलं जातं. या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारण मानला जातो. म्हणूनच अमावस्या या काळात मन अस्थिर होऊ शकतं, अचानक भीती वाटू शकते, नकारात्मक विचार वाढू शकतात, घरात तणाव वाढू शकतो. आणि मंडळी, मकर राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे या अमावस्येचा परिणाम इतका राशीपेक्षा तुमच्यावर जास्त जाणवू शकतो. विशेष 2026 मधील ही अमावस्या काही मोठे संकेत घेऊन येत आहे. काही लोकांच्या जीवनात अचानक बदल येऊ शकतात, जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, जवळच्या व्यक्तीकडून धक्का मिळू शकतो, आर्थिक ताण वाढू शकतो. पण जर योग्य वेळी सावध राहिला तर हीच अमावस्या तुमचं नशीब बदलण्याचं काम करू शकते. तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी वातावरणातील ऊर्जा खूप वेगाने बदलत असते. याच कारणामुळे काही लोकांना बेचैनी जाणवते, काही लोक अचानक रागवतात, काहींना वाईट स्वप्न पडतात, तर काहींना लोकांच्या मनात निराशा जागते. आणि मकर राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आयुष्यात साधा करिअरचा ताण आणि पैशाची चिंता, नात्यातील गैरसमज, मानसिक थकवा या गोष्टी वाढलेल्या असू शकतात. त्यातच ही अमावस्या तुमचा निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकते. म्हणून 10 ते 17 मे दरम्यान कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नवीन पार्टनरशिप, मोठी गुंतवणूक, मोठं भांडण, नातं तोडण्याचा निर्णय हे टाळणं चांगलं राहील. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अमावस्या वाईट नसते. ती फक्त तुमच्या जीवनातील लपलेली गोष्ट समोर आणते. जे लोक शांत राहतात, संयम ठेवतात आणि देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ नवीन सुरुवात बनू शकते. पण जे लोक राग, अहंकार, नकारात्मकता अडकतात त्यांच्यासाठी हा काळ कठीण होऊ शकतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ पुढच्या भागात मी सांगणार आहे ती एक मोठी चूक जी मकर राशीच्या लोकांनी अमावस्याच्या काळात अजिबात करू नये. तर मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ती मोठी चूक जी अनेक मकर राशीचे लोक नकळत करतात आणि नंतर म्हणतात आमच्या आयुष्यात अचानक इतक्या समस्या का वाढल्या. ही चूक दिसायला छोटी असते पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. अमावस्याच्या काळात कोणालाही अपमान करू नका. हो मंडळी, विशेष आई वडील, वृद्ध व्यक्ती, गरीब लोक, तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती, जोडीदार आणि मदत करणारे लोक यांच्याशी कठोर बोलणं, त्यांना दुखवणं किंवा त्यांचा अपमान करणं ही गोष्ट तुमच्या नशिबावर नकारात्मकपणा करू शकते. मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे कर्माचं फळ तुम्हाला खूप लवकर मिळू शकतं. म्हणून हा काळात रागावर नियंत्रण ठेवा, आवाज चढवू नका, कडू शब्द वापरू नका, कोणाला कमी लेखू नका. कारण अमावस्याच्या दिवशी बोललेले शब्द मनावर खोल परिणाम करतात. तर मंडळी, काही लोकांना हा काळात अचानक राग येतो, छोट्या गोष्टीवरून भांडण होतात, घरात तणाव वाढतो. पण त्यामागे कारण असतं मानसिक ऊर्जा. जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हा माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. विशेष 10 ते 16 मे दरम्यान कोणालाही तुमच्याजवळ माझं नुकसान झालं असं बोलू नका, कारण या काळात तुमच्या शब्दाची ऊर्जा खूप प्रभावी असते. काही वेळा आपण रागात बोललेलं एकच गोष्ट नातं कायम तोडू शकतं. आणि मकर राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसेल तरी आतून खूप भावनिक असतात. शांत राहणं, एकटं बसून विचार करणं, देवाचं नाव घेणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अमावस्येच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देताना सावध राहा, कारण पैसे अडकू शकतात, विश्वासघात होऊ शकतो, फसवणूक होऊ शकते. विशेष जर एखादी व्यक्ती खूप गोड बोलत असेल तर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तर मंडळी, या काळात काही लोक तुमचं मन तोडण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही शांत राहिला तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते.
आणि म्हणूनच या अमावस्याला मकर राशीच्या लोकांनो संयम, शांतता, सकारात्मकता, विचार या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्या. कारण पुढचा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पैसा, करिअर आणि अचानक मिळणाऱ्या राशीबद्दल. मंडळी, आता आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीला सर्वात जास्त चिंता असते, पैसा आणि करिअर. मे 2026 मधील ही अमावस्या तुमच्या आर्थिक जीवनात काही मोठे बदल घेऊन येऊ शकते. काही लोकांसाठी हा काळ अचानक लाभ देणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन कामाची संधी मिळू शकते, करिअरमध्ये प्रगती दिसू शकते. पण मंडळी, या काळात चुकीचा निर्णय घेतला तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. विशेष 10 ते 16 मे दरम्यान मोठी गुंतवणूक, नवीन पार्टनरशिप, कोणावरही डोळे बंद करून विश्वास, उदार व्यवहार हे करताना खूप सावधान राहा. कारण या काळात काही लोक जलद पैसा मिळेल, दुप्पट नफा मिळेल असं सांगून फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. मकर राशीचे लोक मेहनती असतात पण कधी कधी भावनेत येऊन चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. तर मंडळी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये कोणासोबत वाद घालू नका. कारण या काळात शांत राहून काम करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणखी महत्त्वाची गोष्ट, काही मकर राशीच्या लोकांना अचानक नवीन जॉब ऑफर, प्रमोशन, परदेशातून संधी, नवीन व्यवसायाची सुरुवात. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्र तपासा, अनुभव व्यक्तीचा सल्ला घ्या, घाई करू नका, कोणालाही शेअर करू नका. बँक, वैयक्तिक माहिती, OTP. ही अमावस्या तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, पैसा कमवणं महत्त्वाचं आहे पण पैसा टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक वस्तू खरेदी करू नका, बचत वाढवा, कारण पुढील काही महिन्यात अचानक मोठी गरज निर्माण होऊ शकते. आणखी एक खास संकेत, जर तुम्हाला या काळात काळा कुत्रा दिसला, अचानक शनी मंदिरात जायची इच्छा झाली, जुने मित्र भेटले तर तुमच्या जीवनात बदललेले संकेत मानले जाऊ शकतात. जर तुम्ही संयम ठेवला तर हीच अमावस्या तुम्हाला अस्थिरता आणि नवीन संधी देऊ शकते. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ते गुप्त रहस्य जे 99% मकर राशींना माहीत नाही. आतापर्यंत आपण अमावस्या प्रभावती, मोठी चूक, पैसा, नातेसंबंध याबद्दल बोललो. पण आता मी सांगणार आहे ते रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे. मे 2026 मधील ही अमावस्या मकर राशीच्या लोकांच्या जीवनात एक गुप्त बदल घेऊन येतो. आणि हा बदल अचानक सुरू होऊ शकतो. विचित्र स्वप्न पडू शकतात, अचानक भीती वाटू शकते, मनात बेचैनी वाढू शकते. मंडळी, हे सगळं का होतं माहीत आहे का? कारण अमावस्याच्या काळात मनाची ऊर्जा खूप संवेदनशील बनते. आणि म्हणून रात्री उशीरपर्यंत जागरण टाळा, 11 नंतर वाद घालू नका, नकारात्मक व्हिडिओ पाहू नका, रडत बसू नका, एकटं बसू नका. कारण यावेळी तुमचे विचार तुमच्या मनावर खोल परिणाम करू शकतात. आणखी एक मोठं रहस्य, या अमावस्याला काही लोक अचानक तुमच्यापासून दूर होऊन जाऊ शकतात. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला ते लोक तुमचं मन दुखवू शकतात. पण घाबरू नका, प्रत्येक दूर जाणारी व्यक्ती नुकसान नसते. कधी कधी देव चुकीचे लोक दूर करून योग्य मार्ग दाखवत असतात. या काळात तुमच्या आयुष्यात जुने रहस्य समोर येऊ शकतात, लपलेल्या गोष्टी उघड होऊ शकतात, खोटे मित्र ओळखू येऊ शकतात आणि म्हणूनच कोणावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. पैशाचे व्यवहार, प्रेमसंबंध, पार्टनरशिप, ऑनलाईन मैत्री यामध्ये सावध राहणं गरजेचं आहे. अचानक मोठी संधी, नशीब बदलणारी भेट, नवीन सुरुवात हे संकेत मिळू शकतात. पण ती संधी फक्त त्यांनाच मिळते जे शांत राहतील, योग्य निर्णय घेतील. आणखी एक खास गोष्ट, जर अमावस्याच्या रात्री वारंवार एकच स्वप्न दिसत असेल, अचानक मन घाबरणं किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही वेळ मन आधीच येणाऱ्या बदलाचे संकेत देत असतं. ही अमावस्या तुमच्यासाठी परीक्षा देखील आहे आणि संधी देखील आहे. जर तुम्ही संयम, शांतता, सकारात्मक विचार हे 3 नियम पाळले तर पुढील काही महिन्यात तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. तर मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहे ज्यांनी अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतील. अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत जे करून नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि देवाची कृपा तुमच्यावर राहील. मकर राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे या काळात केलेले काही छोटे उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. पण लक्षात ठेवा, उपाय फक्त भीतीपोटी करू नका, मनापासून आणि श्रद्धेने करा. कारण श्रद्धेचा सर्वात मोठी शक्ती असते. अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून ओम शनिचाराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. या मंत्रामुळे मानसिक शांतता मिळू शकते, नकारात्मक विचार कमी होतात आणि मंत्र म्हणताना मन शांत ठेवा खूप महत्त्वाचं आहे.
अमावस्येच्या रात्री पिवळ्या पिंपळाच्या झाडाजवळ किंवा शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असं मानलं जातं की यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागू शकतात. मंडळी, हा उपाय खूप शक्तिशाली मानला जातो. काळ्या कुत्र्याला भाकरी. हो, अमावस्या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी द्या. त्यामुळे अडकलेली कामं होतात, वाईट नजर दूर होते, मानसिक ताण कमी होतो. या दिवशी काळे कपडे, उडीद डाळ, तीळ अन्नदान करणं शुभ मानलं जातं. विशेष गरीब आणि गरजू लोकांना मदत केल्यावर देवाची कृपा वाढते असं मानलं जातं. अमावस्याला काय टाळावं? या दिवशी कोणाशी भांडू नका, अपशब्द वापरू नका, मांस आणि मद्य सेवन टाळा, रात्री उशिरा एकटे फिरू नका, नकारात्मक विचार करू नका, कारण या काळात मनावर आणि वातावरणावर प्रभाव जास्त असतो. मंडळी, जर अमावस्यानंतर अचानक चांगली बातमी मिळाली, जुने अडकलेले काम पूर्ण झाले, मन शांत वाटू लागलं, तर समजा देवाची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. पण वारंवार भांडण, तणाव, नुकसान, बेचैनी वाढत असेल तर स्वतःच्या रागावर आणि शब्दावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मंडळी, लक्षात ठेवा, अमावस्या वाईट नसते, ती फक्त तुम्हाला सावध करण्याचा संकेत देत असते. आणि जो व्यक्ती योग्य वेळी स्वतःला बदलतो त्यांचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात आलो आहोत. मे 2026 मधील ही समस्या मकर राशीच्या जीवनात एक मोठं ट्रस्ट पॉइंट ठरू शकते. काही लोकांसाठी नवीन सुरुवात, नशीब बदलणं, आर्थिक प्रगती, प्रेमात यश घेऊन येईल. पण काही लोकांसाठी चुकीचे निर्णय, राग, अहंकार, चुकीच्या लोकांवर विश्वास या गोष्टी नुकसान करू शकतात. म्हणूनच मंडळी, 10 ते 16 मे दरम्यान कोणालाही दुखवू नका, पैशाबाबत घाई करू नका, नात्यात चुकीचे निर्णय घेऊ नका, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण या काळ तुमचं संयमाची परीक्षा घेणार आहे. मंडळी, कधी कधी आयुष्यात काही गोष्टी तुटतात, कारण अनपेक्षित चांगली गोष्टी तुमच्याकडे येणार असते. आणि ही अमावस्या देखील तुमच्या जीवनातील खरे लोक आणि चुकीचे निर्णय कोणते, ते तुमची खरी ताकद काय, हे सगळं स्पष्ट केलं जाईल. जर तुम्ही या काळात शांत राहिला, देवावर विश्वास ठेवला, संयम ठेवला, तर पुढील काही महिन्यात मोठी आनंदाची बातमी, आर्थिक सुधारणा, नवीन संधी, मानसिक शांतता तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तर मंडळी, पुढील काही महिन्यात ह्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या तर समजा की देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक अमावस्यानंतर नवीन चंद्र जन्म घेतो. म्हणून घाबरू नका, फक्त सावध राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश मिळो. धन्यवाद मंडळी. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला कंटिन्यू पाहण्यासाठी धन्यवाद. बाय सर्वांना.